नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी अंतर्गत पद्य 12 भरत वाक्य या कवितेचा अभ्यास करणार आहोत. या कवितेचे कवी आहेत कवी मोरोपंत. पहा विद्यार्थी मित्रांनो, भरत वाक्य हे नाव उच्चारताच आपणाला असं वाटतं की कोण्या एका काळी भरत नावाचा एक राजा होता आणि त्याच्या तोंडचं वाक्य. पण भरत वाक्य या शब्दाचा अर्थ असा न होता भरत वाक्य म्हणजे नाटकातील शेवटचे वाक्य. पण इथं मात्र आपण कोणता अर्थ घ्यायचा आहे तर केकावली या ग्रंथाच्या उपसंहारामधील म्हणजे शेवटची पद्यरचना, त्याला काय म्हटलं जातं? भरत वाक्य. सर्वप्रथम आपण कवी मोरोपंत यांचा परिचय पाहू. त्यांचा जन्म 1729 आणि मृत्यू 1794. एक पंडित कवी म्हणून त्यांची ख्याती होती. काव्य, नाटक, व्याकरण, अलंकारादी शिकून न्याय व वेदांत यांचे अध्ययन त्यांनी केलं. त्यांनी विपुल काव्यरचना केली आहे. 268 काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत. त्यापैकी आर्या भारत, केकावली, मंत्र भागवत, मंत्र रामायण, श्रीकृष्ण विजय व हरिवंश या रचना प्रसिद्ध आहेत. त्यांनी संस्कृत काव्यरचनाही केली आहे. त्यांचे समग्र वाङ्मय कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड 1 ते 12 यामध्ये संग्रहित करण्यात आलेले आहेत. काय अभ्यासायचा या कवितेच्या माध्यमातून किंवा कोणती शिकवण या कवितेच्या माध्यमातून दिलेली आहे तर मोरोपंतांनी या रचनेमध्ये सज्जन माणसांच्या सहवासाचे व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व याकडे लक्ष वेधले आहे. खोटा अभिमान बाळगू नये, भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. सत्कर्मात, सत्कर्म म्हणजे चांगलं कर्म, सत्कर्मात आणि सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्यरचनेतून दिली आहे. ही पद्यरचना जी आहे ती त्यांच्या केकावली या ग्रंथातून घेतलेली आहे. केकावली या शब्दाचा अर्थ तर केका म्हणजे मोराचा टाहो, आवली म्हणजे ओळ, केकावली म्हणजे सततचा टाहो आणि मोरोपंतांच्या कविता रचनेच्या छंदाला केकावली असं म्हणतात. या कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहिली तर माणसाने नेहमी सज्जन माणसांच्या संगतीत राहावे आणि सुवचनांच्या चांगल्या विचारांनी वागावे, खोटा अभिमान न बाळगता आणि कोणत्याही मोहाला आमिषाला बळी न पडता नेहमी सत्कर्म किंवा चांगले कर्म करून भक्ती मार्गाचा अवलंब करावा असा उपदेश कवी मोरोपंतांनी या केकावलीमध्ये केला आहे. सर्वप्रथम आपण या कवितेचे वाचन करू. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, संदघ्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो, न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वत्वहृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो, मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पुरविल जी सकल कामना मावली, कृपा करीशी तू जगत्त्रय निवास दासावरी, तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचा भावार्थ पाहू. पहिलं कडवं पहा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, संदघ्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो. पहा, सुसंगती म्हणजे चांगल्या माणसांची संगत, सदा म्हणजे नेहमी, सतत, सुजन वाक्य म्हणजे सुवचन, सुविचार, चांगले वाक्य, कानी म्हणजे कानावर, कलंक म्हणजे डाग किंवा कुविचार, वाईट विचार,
मती म्हणजे बुद्धी, प्रज्ञा. झडो म्हणजे झडून जाऊ दे किंवा निघून जाऊ दे. विषय म्हणजे मोह, कामवासना, लालसा. सर्वथा म्हणजे पूर्णपणे. नावडो म्हणजे आवडू नये. संदघ्री म्हणजे सज्जनांचे पाय. कमळी म्हणजे कमळ फुलात. दडो म्हणजे लपावा. मुरडिता म्हणजे मागे वळताना. हटाने म्हणजे आग्रहाने, हट्टाने. अडो म्हणजे अडकून राहू दे. वियोग म्हणजे विरह. भवचरित्री म्हणजे संसार धर्म, भक्ती मार्ग, परमार्थ. जडो म्हणजे जडावा किंवा लागून राहावा. काय सांगितलं आहे कवी मोरोपंत यांनी? तर चारित्र्य संपन्न होण्यासाठी किंवा आदर्श व्यक्तिमत्व जर आपणाला घडवायचं असेल तर या संसारी लोकांना मोलाचा उपदेश करत असताना कवी मोरोपंत काय म्हणतात पहा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. सुसंगती म्हणजे चांगल्या सज्जन व्यक्तीची मैत्री होय. गुणवान आणि चारित्र्यवान माणसांच्या संगतीमध्ये सदैव राहावं म्हणजे आपली प्रगती होते, ज्ञानप्राप्ती होते असा आशय या ओळीमध्ये व्यक्त झाला आहे. सुजन वाक्य म्हणजे सुविचारांची धारणा जर केली तर आपलं मन सुद्धा निर्मळ आणि प्रेमळ होतं. म्हणजे मनामध्ये जर चांगले विचार आले तर विचारसुद्धा चांगले होतात आणि कृतीसुद्धा इथं चांगली होते असा त्यामुळं इथं नेहमी आपण चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये राहावा असा चांगला सल्ला मोरोपंतांनी आपल्या जनसामान्यांना दिला आहे. कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. म्हणजे पहा कवी मोरोपंत काय म्हणतात तर नेहमी सज्जन माणसांची मैत्री जडावी, विचार सुवचने कानावर पडावीत. बुद्धीचे किंवा बुद्धीतील वाईट विचार झडून बुद्धी शुद्ध व्हावी, विवेकी व्हावी. विवेकी म्हणजे सारासार विचार करण्याची वृत्ती. म्हणजे मनामध्ये किंवा डोक्यामध्ये कोणतेही वाईट विचार किंवा कुविचार अजिबात येऊ नयेत. कामवासनेशिवाय संपूर्णता नावड निर्माण होऊ. पुढं काय म्हटले पहा. संदघ्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो. वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो. पहा भुंगा जसा कमळात अडकतो, त्या कमळातील सुगंधाने किंवा मधुरसानं धुंद होऊन तो निग्रहानं हट्टानं त्या कमळ फुलातून तो हटत नाही. जर कमळाचा विरह जर झाला किंवा कमळापासून हा भुंगा जर वेगळा जर झाला तर तो रडतो आणि त्याप्रमाणे कमळातील मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे माझं मन त्या सज्जनांच्या पायी गुंतून राहू दे. म्हणजे थोडक्यात काय तर आपलं मन भक्ती मार्गामध्ये, भवचरित्रामध्ये, परमार्थामध्ये जडून राहू दे. म्हणजे भुंगा जसा हट्टी असतो, त्या कमळ फुलाशी जखडून राहतो, तसं आपलं मन सुद्धा परमेश्वराच्या चरणी लीन व्हावं, नम्र व्हावं असा योग्य सल्ला इथं कवी मोरोपंतांनी दिलेला आहे. पुढील कडवं पहा. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो. न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो. स्वत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो. पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. पहा न ढळो म्हणजे ढळू नये, विलग होऊ नये. कुजन म्हणजे वाईट माणूस. विघ्न बाधा म्हणजे अडचणीची लागण किंवा व्यत्यय, अडथळा. ढळो म्हणजे ढळून जाऊ दे, निघून जाऊ दे. चित्त म्हणजे मन, अंतःकरण. भजनी म्हणजे परमेश्वराच्या भजनामध्ये, प्रार्थनेमध्ये. न चळो म्हणजे विचलित होऊ देऊ नये किंवा दुर्लक्ष होऊ देऊ नये. सदुक्त मार्गी म्हणजे चांगल्या वाटेला, चांगल्या जीवनमार्गाला. वळो म्हणजे वळावं किंवा जावं. स्वत्व म्हणजे स्वतःचं अस्तित्व, आत्मविश्वास, स्वाभिमान. हृदया म्हणजे हृदयाला, मनाला. कळो म्हणजे कळावा, समजावा.
दुरभिमान म्हणजे व्यर्थ अभिमान, गर्विष्ठपणा, अहंकारपणा. गळो म्हणजे गळून जाऊ दे. न मळो म्हणजे मलिन होऊ नये किंवा घाणेरडे होऊ नये. दुरीत म्हणजे वाईट कृत्य, अनिष्ट गोष्टी. आत्मबोधे म्हणजे आत्मज्ञानाने. जळो म्हणजे जळून जाऊ दे, भस्मसात होऊ दे. पहा, संसारी लोकांना मोलाचा उपदेश करत असताना कवी मोरोपंत या कडव्यामध्ये काय म्हणतात पहा, तर माझा जो दृढ निर्धार आहे, ठाम निश्चय आहे, तो कधीही ढळू देऊ नकोस. कोणता ठाम निश्चय? तर पहिल्या कडव्यामध्ये जे आपण बघितलं की नेहमी सज्जन माणसांची मैत्री जडावी, सुविचार कानावरती पडावेत, आपली बुद्धी शुद्ध राहावी किंवा आपलं मन भक्ती मार्गामध्ये जडून राहू दे. हा कवी मोरोपंतांनी जो निश्चय केलेला आहे, त्या निश्चयापासून माझं मन कधीही विचलित होऊ देऊ नकोस. शिवाय वाईट माणसांचे विघ्न टळून जाऊ दे, कारण या कामामध्ये कदाचित वाईट माणसं अडथळा आणतील, पण ते विघ्न किंवा अडथळा अजिबात माझ्या मार्गावरती येऊ देऊ नकोस. त्यांच्या अडचणीची बाधा आपल्याला होऊ नये. शिवाय परमेश्वराचं नामस्मरण करताना माझं मन चंचल होऊ देऊ नकोस, माझं मन विचलित होऊ देऊ नकोस. चांगला मार्ग जर आचरणासाठी बुद्धीला सुद्धा चांगलं वळण लागो. स्वतःचं स्वत्व म्हणजे आत्मविश्वास, स्वाभिमान हे हृदयाला, माझ्या मनाला कळू दे. स्वतःची ओळख, आत्मविश्वास वाढू दे. दुरभिमान म्हणजे गर्विष्ठपणा गळून जाऊ दे. मन कधीही वाईट विचारांनी किंवा अनिष्ट विचारांनी, घाणेरड्या विचारांनी मलिन होऊ नये किंवा मळू देऊ नकोस. तर आत्मज्ञानामध्ये सर्व जे काय अनिष्ट आहे, वाईट आहे, ते सर्व काय होऊ दे, तर भस्मसात होऊन जाऊ दे. पहा, या कडव्यामध्ये स्वत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा अशी कृती विचारली गेलेली आहे. तर काय पहा बरं, तर माणसाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी कवी मोरोपंतांनी आपल्या सर्वसामान्य लोकांना मोलाचा उपदेश केलेला आहे. काय केलेला आहे? तर सत्संग करून माणसाने सन्मार्गाला लागावे, चांगल्या मार्गाला लागावे. आणि जर चांगला मार्ग जर आपल्याला स्वीकारायचा असेल तर आपल्या बुद्धीला सुद्धा चांगलं वळण लावावं. स्वतःमधलं जे स्वत्व आहे ते मनोमन कळावं. मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झालेला आहे, हे स्वतःला आपण ओळखावं. आपला आत्मविश्वास वाढवावा, गर्विष्ठपणाचा त्याग करावा. वाईट विचार, दुरभिमान किंवा गर्विष्ठपणा अजिबात बाळगू नये. आपलं मन वाईट विचारांनी मलिन होऊ नये. मन शुद्ध करावं आणि आत्मज्ञान वाढवावं आणि त्या आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जळून टाकाव्यात. म्हणजे अशा प्रकारे विवेकी किंवा सारासार विचार करण्याचा सल्ला कवी मोरोपंतांनी या कडव्यामध्ये दिलेला आहे. पुढील कडवं पहा. मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पुरविल जी सकल कामना मावली. कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी, तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. पहा, मुखी म्हणजे तोंडात, हरी म्हणजे देवाचे नामस्मरण, वसो म्हणजे राहू दे, वस्ती करू दे, सकल म्हणजे सर्व, अवघी, कामना म्हणजे इच्छा, आकांक्षा, मावली म्हणजे मनात असणारी, कुशलधाम नामावली म्हणजे शरीररूपी धाम म्हणजे आपलं घर. ईश्वराच्या नामस्मरणाने कुशल म्हणजे शांत किंवा स्वस्थ राहू दे. कृपा म्हणजे आशीर्वाद, प्रगट म्हणजे दिसणे, प्रत्यक्ष दिसणे. निजाश्रित जना म्हणजे ज्यांना तुझ्या आश्रयाची किंवा आधाराची गरज आहे अशी माणसे किंवा तुझे भक्तजन. सावरी म्हणजे आधार द्यावा किंवा सांभाळावे. जगत्रय निवास म्हणजे तिन्ही जगात,
स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांमध्ये राहणारे दास किंवा भक्त. काय सांगितलंय पहा बरं या कडव्यामध्ये कवी मोरोपंतांनी. तर शेवटी परमेश्वराकडं त्यांनी मागणं मागितलेलं आहे की हे देवा, तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो. अगदी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मुखातून तुझ्या नामाचं सतत स्मरण होऊ दे. माझं हे जे शरीररूपी घर आहे, म्हणजे या शरीराला घराची उपमा दिलेली आहे, आणि हे घर तुझ्या नामोच्चाराने, तुझ्या स्मरणाने कुशल आणि पावन होऊ दे, पवित्र होऊ दे. म्हणजे तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व ज्या काही इच्छा आहेत त्या तात्काळ किंवा लगेच पुरवल्या जातात. याशिवाय तिन्ही जगामध्ये म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक इथं राहणाऱ्या भक्तांवर तू कृपावंत होतोस. नेहमीच तू त्यांच्या मदतीला धावून जातोस, त्यांना चांगला आशीर्वाद देतोस. तशी तुझ्या आश्रयाला आलेल्या, शरण आलेल्या भक्तांवर तुझी कृपा प्रकट होऊ दे. पहा बरं इथं, कृपा करीशी तू जगत्त्रय निवास दासावरी, तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. या काव्यपंक्तीमधील भावसौंदर्य स्पष्ट करा अशी कृती स्वाध्यायामध्ये विचारलेली आहे. कवी मोरोपंतांनी भरतवाक्य या केकावलीमध्ये भक्ती मार्गानं परमार्थ साधना करणाऱ्या साधकांच्या वतीनं परमेश्वराकडं करुणा भाकलेली आहे. कवी मोरोपंत काय म्हणतात पहा, तर हे प्रभू, तुझ्या नामस्मरणाने शरीररूपी माझं घर पावन होवो, कुशल राहू दे. स्वर्गलोक, इहलोक किंवा पाताळलोक या तिन्ही जगात राहणारे तुझे जे भक्त आहेत, ते तुझे दास आहेत, ते तुला मनोभावे शरण आलेले आहेत आणि तुझ्या आश्रयाला आलेल्या या भक्तजनांवर तू तुझा कृपा वर्षाव कर, तुझी कृपा प्रगट कर आणि या भक्तांना नेहमी आधार देऊन त्यांचे जीवन सावर किंवा त्यांच्या अडचणीच्या वेळेला तू धावून जा, अशी आर्त विनवणी कवींनी परमेश्वराकडे केलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही कविता जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा कविता अभ्यासत असताना याची काही भाषिक वैशिष्ट्ये आपणाला यामध्ये जाणवतात. याच्यामध्ये पहा, सामान्य माणसाला परमार्थाची आवड लागावी म्हणून काही नियम सांगितलेले आहेत. साधकाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी उपदेश केलेला आहे. प्रत्येक चरणामध्ये पहा, इथं आपणाला मात्रावृत्त पाहायला मिळते. यातील भाषा सुद्धा साधी, सोपी आणि आवाहक असल्यामुळं हृदयाला थेट भिडणारी आहे. काही ठिकाणी मात्र संस्कृत प्रचूर शब्दांचा वापर केलेला आहे, पण तरीसुद्धा या कवितेचा भावार्थ समजून घेण्यासाठी सोप्या शब्दांचा इथं वापर केलेला आहे. याशिवाय घडो, जडो किंवा टळो, वळो अशा प्रकारे यमक प्रधान क्रियापदांचा वापर केल्यामुळं या कवितेला सुंदर लय किंवा नाद प्राप्त झालेला आहे. जे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कवी मोरोपंत यांची भरतवाक्य ही कविता आपण अभ्यासली. या कवितेमध्ये आपल्या तनमनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते आणि ते कसे अंगीकारावेत याबाबत एक चांगला किंवा मोलाचा सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे. नक्कीच आपणाला हा भाग समजला असेल. या कवितेचं वाचन करा, या पाठाखाली दिलेला स्वाध्याय सोडवा, याशिवाय रसग्रहणाची कृती सोडवा. कारण कवितेतील कोणत्याही 2 ओळी किंवा 4 ओळी दिल्या जातात आणि त्या ओळींचं रसग्रहण करा अशा प्रकारची कृतीपत्रिकेमध्ये विचारली जाते. रसग्रहण करत असताना 3 मुद्द्यांना अनुसरून आपण रसग्रहण करावं. त्याच्यामध्ये आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आशय सौंदर्य यामध्ये कवितेचं नाव, कवीचं नाव आणि या कवितेची मध्यवर्ती कल्पना. त्याच्यानंतर काव्य सौंदर्यामध्ये कवितेच्या ओळींचा नेमका अर्थ, अलंकार, रस, तुम्हाला ज्या काही गोष्टी जाणवल्या त्याचा उल्लेख आपण या
कडव्यामध्ये करावा आणि शेवटचं भाषिक वैशिष्ट्य म्हणजे कविता अभ्यासत असताना या कवितेच्या भाषेची वैशिष्ट्य तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्य याचा उल्लेख या भाषिक वैशिष्ट्यामध्ये आपण करावा. म्हणजे 3 मुद्द्यांना अनुसरून 3 परिच्छेदामध्ये रसग्रहण ही कृती आपण सोडवावी. विद्यार्थी मित्रांनो, छानपैकी याचा अभ्यास करा, स्वाध्याय सोडवा. शुभेच्छा. धन्यवाद.